जय हिंद. मी आपली विदर्भ कन्या. आज आम्हाला जायचं होता नंदाताईचे इथं. आरतीताईची मी वाट पाहत रोडवर उभी होती. तितक्यात आरतीताई आल्या. तो नंदाताईची इथं आरतीताईच्या हातानं आरती होती आणि माझा सत्कार होता. मग नंदाताईनं आम्हाला दोघीला बोलवला. पण आरतीताईला थोडा उशीर झाला. मे करून या लागल्या होत्या तो. पण तरी आम्ही आता आलो नंदाताईच्या घरी. सर्व आमची वाट पाहा लागली होती, गल्लीतली मंडळी, का ताईला उशीर झाला म्हणून. मग आम्ही लगेच तिथं सगळ्याला सांगितलं. म्हणलं बाबा आम्ही माफी मागतो, आम्हाला उशीर झाला तो. मग लगे आरती चालू झाली. आरतीताईनं आरती घेतली. मनाला इतका आनंद झाला का पहा, आपण विदर्भ कन्या आहे. तो खरंच आपण विदर्भ कन्या आहे. कारण का मला जे इज्जत मान सन्मान तिथं सत्कार करून दिला, तो माझ्या मनाला खूप चांगला वाटला. खरंच मी विदर्भ कन्या आहे, आज माझ्या मनाला असं वाटलं. मग तिथं आमचा सत्कार झाला. मग ताईला सांगितलं, नंदाताईला, नंदाताई आता आम्ही निघतो घरी. मग कसं इतकी पब्लिक होती, सर्व बाया, त्या गल्लीतल्या मंडळ, जावंच वाटा लागला नव्हता. पण तिकून आम्हाला जायचं होतं संदीप महाराजचे इथं. संदीप महाराजचे फोन या लागले होते. मग लगे आम्ही नंदाताईसोबत एक फोटो घेतला आणि मग नंदाताईला म्हणलो, नंदाताई आता आम्ही निघतो. मग लगेच सर्वाला आम्ही भेटलो, काही दोन शब्द बोललो आणि आता आम्ही लगेच निघा लागलो संदीप महाराजचे इथं. चला आमच्यासोबत. आता नंदाताई आम्हाला गाडीत बसवायला आलत्या. आता निघलो आम्ही संदीप महाराजच्या इथं. चला. आता आम्ही आलो संदीप महाराजचे इथं. तिथं आल्यावर खूप मनाला आनंद झाला. महाराजनं माझा सत्कार केला, आरतीताईचा सत्कार केला, पुन्हा जयाताईचा सत्कार केला. मनाला इतकं चांगलं वाटलं का मी सांगू शकत नाही. खरंच मी विदर्भाची विदर्भ कन्या आहे. जर कोणी मला विदर्भ कन्या बी म्हणत असेल तर बराबर म्हणतात. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.